फर्स्ट लाईट. हा हे बघा सॅमनी जत्रा करून ठेवले. जत्रा ह्याला मी मगाशी निघताना बोललो त्या रेल्वे हॉस्पिटलच्या ह्याला ये, पण हा टाइमपासच करत बसला. आता बरोबर 3:47 झाले आहेत, म्हणजे इथे तर टाईम पुढे आहे, 3:40 झाले असतील. परत एकदा एका नवीन ॲडव्हेंचरला निघालो आहे. या टाईमला मी आणि सॅम नाही तर अजून एक रायडर जॉईन करणार आहे, तर तुम्हाला मी पुढे भेटवेनच. आता फटाफट फ्यूल अप करताना मग डिरेक्टली तुम्हाला भेटतो. हॅलो. हां सॅमने क्रूज कंट्रोल लावून घेतला आहे बाईकला. क्रूज कंट्रोल म्हणजे डिजिटलवाला नाही, मॅन्युअलवाला क्रूज कंट्रोल लावून घेतला. तर तो मस्त आरामात क्रूज करत चाललाय. तिथे वाशी मानखुर्द रोडला आम्ही पूर्ण रिकामी रस्त्याने सरळ आहे, तर त्यामुळे सेफ क्रूज करतोय तो. आणि मला इथे असं एक हात थ्रॉटलवर ठेवून चालवायला लागतंय. सो जेव्हा फ्यूल अप केलेलं तेव्हा माझ्यावाला वॉच मला दाखवत होते 445 का 448, सॉरी 348 का 345 दाखवत होते. आणि आता 428 झाल्यात. सो ऑलमोस्ट 40 मिनिट्समध्ये आम्ही लालबागवरून आम्ही कळंबोली सिग्नलला आलो आहोत. तसं नाही, मी स्विच करतोय बोलतो मी. हां दाखव. हां सो जरा स्विच केले हा क्रूज कंट्रोलचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी, कारण आता ह्या रस्त्यावरती एक्सपिरियन्स करायला भेटेल चांगलं उभं राहायला. हां सो आता मी क्रूज कंट्रोल एक्सपिरियन्स करतो, टाईट करून घेतलं आहे. आणि आता थोडीशी पुल करतो, 70पर्यंत जाऊ देतो आणि नंतर मग हात सोडतो 70-80पर्यंत. हां नाही, मी थोडंसं थ्रॉटल वाढवत होतो, ॲक्सेलरेटर. आई शपथ भाई, हे पाहिजे मला डॉमिनारला. हे बघा मी असे हात सोडले आहेत लिटरली, काही करत नाही, गाडी आपली चालली आहे मस्त. हा फक्त तुम्हाला कॉन्फिडेंट असणं गरजेचं आहे, तुम्ही घाबरले नाही पाहिजे. हां मी पुढे पुढे आलो. चल. हा समर्पित, हा सिद्धांत, चला. हलतोय का? सो आता 5:03 झाल्यात. आम्ही काय कोणगाव क्रॉस केलं आहे. आम्हाला सिद्धांत भेटला आहे. सो आमचा थर्ड रायडर आम्हाला भेटणार होता, तो इथे भेटला. आता आम्ही निघालो. आता आमचं टार्गेटच हे आहे की आम्हाला सनराईजच्या अगोदर किंवा सनराईजपर्यंत त्या स्पॉटला पोचायचं आहे. ते स्पॉट दाखवत होतं आता इथून काहीतरी 1.5 तास, आणि आता बरोबर 5:04 झाल्यात. आणि सनराईज टाईम पण 6:35-6:45चा आहे. सो बघू, आम्ही नॉनस्टॉप गेलो तर मे बी आम्ही सनराईजपर्यंत पोचू शकू. बघू. सो मी लीड करत होतो, पण आता सॅमला बोललो लीड कर, कारण सॅमकडे फॉग लॅम्प आहे. आम्ही दोघं इंटरकॉमशी कनेक्टेड आणि आम्ही सिद्धांतला मध्ये घेतलं. सो सॅम लीड करेल आणि मी मागून मग टेल करेल, तर ते बेटर पडेल आम्हाला. मग आम्ही एका सिंगमध्येच जाऊ कंटिन्यू. आम्ही खूप स्क्वीज इन करून चालवतो आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही थोडं झिगझॅग ठेवलं आहे. सिद्धांत सॅमच्या लेफ्टला आहे, मी सिद्धांतच्या राईटला आहे. म्हणजे असं आम्हाला इमिजिएट ब्रेकिंग करता आधी सो आम्ही आमच्या साईडनं असं निघू शकू. आम्ही जर आता मी सिद्धांतच्या असं मागे आहे तर इमिजिएट ब्रेकिंगची सिच्युएशन आली तर मी त्याच्यामध्ये बाहेर घेऊ शकतो. मला टाईम नाही भेटणार तेवढं साईडला जायला. सो असं थोडंसं बाहेर येऊन चालवणं इज अ सेफर ऑप्शन. सो आम्ही घाट चढायला सुरुवात केली आहे. 20% घाट झाला आहे. 5:33 AM इथे दाखवत आहेत.
आता बघू लोणावळ्याला आम्ही अजून एक 10-15 मिनटामध्ये पोहोचू आणि मग ॲक्च्युली आता एक्सप्रेस हायवेवरून जायचं की नाही हा कॉल घ्यायचा आहे, कारण एक्सप्रेस हायवेवरती ट्रक ट्रॅफिक असतं. तर ते ट्रक ट्रॅफिक जर असेल तर आम्ही ओल्ड हायवेनेच जाऊ, ट्रक ट्रॅफिक नसेल तर आम्ही एक्सप्रेस हायवेने जाऊ. सो आम्ही डिसाईड केलं, म्हणजे एक्सप्रेस हायवेला ट्रॅफिक दाखवत नाही आहे, पण आम्ही ते टाकले तर बोलो की इथूनच जाऊ. हां येई जायगा. ह्यांना ओव्हरटेक घे रे सॅम. सो आम्ही खंड्या ब्रिज स्पॉटला आलो आहे. इथून खाली खोपोली सिटी काय भारी दिसतंय रात्रीच्या, असं लाईट लागलेलं पूर्ण सिटीमध्ये. मस्त वाटतं इथे बसून चाय पियायची. सो आम्ही ऑलमोस्ट लोणावळ्यामध्ये पोचलो आहोत आणि लोणावळा आल्या आल्या जी थंडी असते, जी म्हणजे खूप बेकार लेवलचीच थंडी वाजते. आता टेम्परेचर मला नाही सांगता येणार, बट आय गेस 18-19 असेलच आरामात. आणि त्यात आम्ही लोणावळा लेकच्या जस्ट बाजूला आहे, ही लोणावळा लेक आहे या साईडला, तिथूनच चाललं. टायगर पॉईंट वगैरे त्या रोडलाच जाणार आहोत. आणि मेन जोक असा आहे, म्हणजे जोक किंवा ॲडव्हेंचर किंवा थ्रिल या राईडचा, की इथून एक पॉईंटपर्यंत रस्ता मॅप दाखवणार आहे, त्यानंतर आम्हाला शोधायचं आहे आणि आम्ही तिकडे पोहोचणार आहोत भर काळोखात. ते असणार आहे जंगल. तिथे आम्हाला रस्ता भेटेल नाही भेटेल देवाला माहिती, आणि कोणीच व्हिडिओ बघितली नाही ना, मी ना सिद्धांत. सॅमला तर हे इथे येणार होतं राईडला हे माहिती होतं, सॅमला तर माहिती होतं की राईडला जायचं आहे. त्याला आत्ता इंटरकॉमवरती मी बोललो की असं असं ठिकाण आहे, तिकडे जायचं आहे. तर काय माहिती आता कसं आम्हाला रस्ता भेटतो आहे नाही भेटत आहे, की आम्ही फिरतो आहे. त्यात अजून एक हे आहे की आम्हाला 10च्या अगोदर मुंबईत यायचं आहे, का कारण सॅमला ड्युटीवर जायचं आहे परत. तर बघू काय होतं आहे. प्रॉब्लेम असं आहे की बऱ्याच वेळा हेअरपिन बेंड्स येऊन गेले आहेत आणि मला फॉग लॅम्प नाही आहे, तर मला तेवढी विजिबिलिटी भेटत नाही. तो सॅमला सांगतोय लीड करायला. मी असं तर मोस्टली स्ट्रेटच आहे, जिथे कुठे लेफ्ट राईट येईल मी सॅमला इन्फॉर्म करेन. सो सेम फॉर्मेशन, हायवेवाली फॉर्मेशन आम्ही परत आता कंटिन्यू करू. सकाळचे 6:04 झाल्यात, बट अजूनही सनराईज वगैरे किंवा सूर्याचं काही अजून हे दिसत नाही. काळोखच आहे, पिच ब्लॅक आहे. आणि एक वेगळा ॲडव्हेंचरच आम्ही करतो आहे. नाईट राईडचीच फील येते एकदम. हे आमच्या आजूबाजूला रस्त्याला दोन्ही साईडला झाडं आहेत, त्यामुळे एवढी थंडी वाजते ना, बेकार थंडी वाजते. म्हणजे लोणावळ्यापेक्षा पण जास्त थंडी इथे वाजायला लागल्या. सो आम्ही तो मेन रोडवरून आतला रस्ता घेतला, गया आहे एकोले. आता इथून थोडं पुढपर्यंत रस्ता माहिती आहे, पण त्यानंतरचा रस्ता कोणालाच नाही माहिती आहे. सो बघू, चल. लेफ्ट 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 हे गावात चाललं आहे. हा डोंगर व आपल्या लेफ्टचा वरचा तैलवेल म्हणून आहे. सो हा रस्ता घ्यायचा आहे आणि इथून खरा ऑफ रोड चालू होणार आहे. आता अभी मैप का कुछ फ़ायदा नहीं है इधर. बहुत चान्सेस आहेत की नाही सरळ बिरळ काय नाही, आपल्याला शोधायचा रस्ता आता. जो हा लेफ्ट साईडचा डोंगर आहे तो तैल बैलचा डोंगर आहे, म्हणजे तैल आणि बैलाचा. एक्झॅक्टली तर काय त्याचं हे नाही माहिती मला, स्टोरी वगैरे, बट नाव तसं आहे त्या डोंगराचा. आता ह्याच्या पुढे ऑफ रोड आता चालू होणार आहे. भाई का वगैरे सांग थोडी काय कॅश वगैरे.
माझ्याकडे बघ किती रुपये आहेत. 10 रुपये आहेत कॅश. थांब माझ्याकडे काय लपवून ठेवलेली वगैरे काय. 50 रुपये आहेत. आहेत काय? हाय 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 हाय. हां, आणि असली तरी पण जीपे नाही चालणार. हो भाई, ये तो बेकर ट्रेल है. नक्की आपण चाललो तो रस्ता बरोबर आहे का? मेन तर तो प्रश्न आहे. भाई दगड आहेत, दगड. राईटने गेलो पाहिजे. अरे मला इंजिन आपटायची भीती होती म्हणून थांबलो. रस्त्यामधून आम्ही बाईक टाकतोय. ए भाई इथून आरामात. उतरायची कसं करायचं? ह्याच्यातून जायचं. उलट येताना चढताना त्रास आहे. उतरताना उतरेल, तिथून येताना त्रास आहे. कारण ते मध्ये मध्ये हे झालंय ना, त्याच्यात जर गाडी अडकली तर अडकणार. ह्याच्यातून तर लय रिस्की वाटतंय रे. आधी नाही डिसाईड झालेलं. नंतर इथून ना तिकडे एक ऍक्टिव्हा दिसली आम्हाला, आणि ऍक्टिव्हाचे टायर पण दिसतात. तर म्हणजे जरा ऍक्टिव्हा जाऊ शकते, तर आमची बाईक काय नाही जाऊ शकत. तर जरा मोटिवेशन आलंय ऍक्टिव्हा. इथे आम्ही रस्त्याची रेकी करायला आलो. पूर्ण रस्ता असं सॉफ्ट आहे, फक्त पाय ठेवलं तर धूळ उडते आणि मध्येच दगड आहेत. मग आम्ही थोडं खाली आल्यानंतर आम्हाला ऍक्टिव्हा दिसली तिकडे. मग विचार केला ऍक्टिव्हा जर जाऊ शकते तर आपण एक चान्स घेऊन बघूया, बघू काय होतंय. बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. खूप आरामात सिद्धांत ऑलमोस्ट गेलाय. सॅमने पण ऑलमोस्ट काढली आहे गाडी. मेन प्रॉब्लेम इथे असा आहे ना की माती लूज आहे. मातीचा काय एवढा विषय नाही, पण ना मध्येच दगड आहेत जी समजून नाही येतात. त्यामुळे मातीने खाली जाईल गाडी, बट दगडांवरून आपटायचे चान्सेस आहेत. पण गाडी गेअरवर ठेवा सॅम. हां, नाही तसं नाही. पकड जरा सिद्धांत. पाय पोचत नाहीत ना. पकड ना फक्त. हां, झालं मॅनेज झालं. तू पकडलेस ना मागे? ठीक आहे, चल आता एवढे टाकल्यावरती विचार नको करूस. थांब, त्याला बघ जरा. तो बोलतो त्याला जरा. त्याला बघ, मी थांबतो इथे. तरी पाडली बघ. ठीक आहे, एवढी हे नाही झाली सॅम, फक्त थोडी मॅनेज कर.
सो फायनली एवढं लास्टचं असं ऑफ रोड डेंजरवाला ऑफ रोड करत आम्ही फायनली व्हॅलीला पोचलो आहे. आणि तो ऑफ रोड करणं वर्थ होतं. पण आता कसं आहे, ही व्हॅली बघायची एक्साइटमेंट नाही राहिली आहे. आता इथून त्या ऑफ रोडमधून वर चढवायची एन्झायटी झाली आहे आम्हाला सगळ्यांना. कारण ठीक आहे व्हॅली बघितली चांगलं वाटतंय, पण उतरताना एवढं वांदे झालं ना, चढताना कसं चढायचं ते समजत नाही आहे. कारण लूज माती आहे आणि दगड आहेत मोठी मोठी. भीती काय नाही, पडायचं वगैरे भीती नाही आहे. मेन आहे इंजनला काही दगड वगैरे नको लागायला, मेन तीच भीती आहे. कारण जर त्याला दगड लागला, ऑइल लीक, इंजिन सीज, आणि मग इथेच गाडी ठेवायला लागणार, RSA बोलवायला लागणार, जे आम्हाला कोणालाच कळायचं नाही आहे. त्यामुळे ती एक एन्झायटी लागून राहिली आता. पण सध्यासाठी इथे व्ह्यू एन्जॉय करतोय. आलोय, टाकू कशी तरी, पण आता आलोय तर व्ह्यू एन्जॉय करू. सो आम्ही आता इथून निघतोय. जास्त वेळ थांबलो नाही, कारण व्हॅलीज बघायची होती, सनराईज बघायचा होता. सनराईज पाहिजे तसं बघायला भेटलं नाही, कारण आम्हाला यायला लेट झाला. पण ठीक आहे, जे काय बघायला भेटलं त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. मस्त वाटलं. आता निघतोय. आता इथून फुल पळापळ, कारण आता त्याला ड्युटीवर जायचं आहे. आम्ही दोघंच राहू, आमचं काय नाही. कमी म्हणजे आवाज असा येत अगोदरसारखा असं नाही येत आहे. आम्हाला आलो त्या रस्त्याने आणि असं मुंबई बायपास, पुणे बायपास दाखवत त्या रस्त्याला आलो ना, तिथे रेल्वे क्रॉसिंगकडे येऊन थांबलं. तर ट्रेन कधी येईल हे डायरेक्ट कुठे निघणार माहिती सॅम, आपण असं पुढे लोणावळा पुढे हे आपण इथंच अगोदरच निघणार. ते ट्रॅफिक बिफिक काय लागणार नाही. पण आयला हे उघडणार कधी.